नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण उपवासासाठी भेंडीची भाजी आणि हे बघा दसमीची भाकरी देखील किती सॉफ्ट झालेली आहे आणि भेंडीचा कलर देखील चेंज झालेला नाही, हिरवीच राहते बघा आणि चिकट देखील झालेली नाही। आता इथे मी भेंडी घेतलेली होती, स्वच्छ पाण्याने धुवून त्याला चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवली। त्यानंतर इथे हिरवी मिरची मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेतलेले आहे। आता ही भेंडी पूर्ण अशी छान मस्त कट करून घ्यायची, आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये। आता इथे मी अशा पद्धतीने सगळी भेंडी अशी आपण कापून घेतलेली आहे। स्वच्छ धुवायची आणि पुसून घ्यायची। आता इथे मी पुसली नाही, मी अगोदरच धुतलेली होती 2-3 तास, त्याच्यामुळे मी ती पूर्ण असं पाणी नितळले त्याच्यातलं। आता कढई गरम करण्यासाठी ठेवून त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे। त्यानंतर ही आपली मिरची कुटलेली होती ना ती टाकलेली आहे बघा, तुम्ही चिरून टाकली तरी चालेल। आता इथे थोडीच टाकलेली आहे, आम्ही तिखट जास्त खात नाही। तर त्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी टाकलेली आहे, नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। अगोदर आपण मिरची वाटताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे जरा थोडंसं म्हणजे बघूनच टाकायचं किती लागते किती नाही। तर थोडं झाकण ठेवायचं, चिकट अजिबात होत नाही आहे बघा। ही भेंडी अशीच्या अशीच बनते, झाकण ठेवलं तरी चिकट होत नाही, तेलामध्ये छान बनते। तर नवीन कोण असेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि शेअर करा। बघा भेंडी आपली छान शिजलेली आहे। शिजल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, तर आपल्याला पाहिजे तेवढं। तर चला आता पटकन लाईक करा, बाय।